जळगावच्या पारोळ्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या दिसतात। मात्र 4 दिवस उलटले, नोंदणी होत नाहीये। त्यामुळे शेतकरी संघाबरोबरच प्रशासनाच्या कारभारावरती देखील शेतकऱ्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे धान्याच्या पिकाच्या खरेदीसाठी जी नोंदणीची प्रक्रिया आहे ती पारदर्शक पद्धतीने आणि ऑनलाईन पद्धतीने पार पाडावी। धान्य खरेदीचं उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। गेल्या 4 दिवसांपासून शेतकऱ्यांची मोठी गर्दी होतीये, मोठा गोंधळ निर्माण होत असल्यामुळे पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये सध्या ही नोंदणी करण्यात आली। शासनाचं भरड धान्य हमी भावाने खरेदी करण्याच्या संदर्भामध्ये शेतकरी संघाच्या वतीने नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या नोंदणीच्या वेळेला मात्र मोठा गदारोळ शेतकऱ्यांमध्ये होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कालचा जर आपण विचार केला तर पारोळा असू द्या, भडगाव असू द्या, पाचोरा असू द्या, धरणगाव असू द्या, अनेक ठिकाणी मोठा राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या सगळ्याच्या संदर्भामध्ये आपण पारोळा या ठिकाणी आहोत। काल पारोळ्याला शेतकरी संघाच्या समोर नोंदणी चाललेली होती, मात्र त्या ठिकाणी वाढता गोंधळ पाहता हे ठिकाण आता बदलून शहरापासून काही दूर म्हणजे शासकीय धान्य गोदाम पारोळा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सकाळपासून या ठिकाणी सुद्धा अनेक शेतकरी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। शासनाने जे टार्गेट दिलेलं असतं ते फक्त एक तालुक्याला 20,000 किंवा 25,000 क्विंटल दिलेलं असतं। त्यामुळे आणि भाव मार्केटचा जर भाव पकडला तर 2200 रुपये क्विंटल आणि शासनाचा 3700 रुपये हा मोठी तफावत असल्यामुळं शेतकऱ्यांनी एकाच वेळेस गर्दी केली। एकाच वेळेस गर्दी आणि तर कर्मचारी संख्या कमी, कर्मचारी संख्येच्या अभावामुळे एकच गोंधळ उडाला। लोक लोटाचे नाव चंद्राचंगरीमुळे असं चंद्राचंगरी नको झालं पाहिजे। कमीत कमी निदान शिस्तबद्ध तरी वागलं पाहिजे शेतकऱ्यांनी आणि जे कर्मचारी या कर्मचाऱ्यांनी सुद्धा व्यवस्थित शिस्त लावली पाहिजे। 100 लोकांचं काल आहे ना, त्यांनी हेराफेरी केली, त्याच्यामुळे पण गोंधळ झाला होता काल। मग लोकांचं म्हणणं होतं 100 टोकर कुणाला दिले तुम्ही, त्याच्यामुळे हा वाद निर्माण झाला होता वाद, त्याच्यामुळे पण झाला होता ना वाद। 100 लोक कुठे गेले, मग त्याच्यामुळे भांडण झाले सर्व शेतकऱ्यांच्या। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.